नियतीच्या घड्याळाची वेळ आज चुकली आणि क्षणार्धातच होत्याचं नव्हतं व्हावं असं काहीसं घडलं. पहाटेच्या शांततेतून दिवसाची सुरुवात करून अख्ख्या महाराष्ट्राला कामाची शिस्त, निर्णय क्षमता आणि धडाडीचा आदर्श घालून देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अचानक काळाच्या पडद्याआड गेले. दादा म्हणून ओळख निर्माण करणारे, रोखठोक बोलणारे आणि क्षणात निर्णय घेणारे हे नेतृत्व बुधवारी दिनांक 28 जानेवारी रोजी बारामतीत घडलेल्या भीषण विमान अपघातात मृत्युमुखी पडले. बारामती दौऱ्यासाठी निघालेल्या त्यांच्या विमानाचे लँडिंग होत असतानाच अपघात झाला आणि त्यात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने केवळ बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्याचबरोबर राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुःखद घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे शोक संदेश व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणतात, माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला. अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातील प्रवेश हा काहीसा एकाच काळातील. अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा, पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत तयार झालेले नेते असले तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली. 1990च्या दशकात महाराष्ट्रात शहरीकरणानं वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता. जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीनं कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल, अजितदादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील. प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फायलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्रानं गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे. अजित पवार हे कमालीचे स्पष्ट वक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतःभोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्ट वक्तेपणाची किंमत मोजावी लागते. त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो. अजित पवारांचं मला आवडणारं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकारणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरले. त्यात अजित पवार हे अग्रणी होते. राजकारणातील विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते. हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एकामागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे. मी आणि माझे कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.